पण मी जिल्हाधिकारी असताना एके दिवशी हळूच निरोप आला की नोंदणीच्या क्रमानुसार तुमच्या कारची वेळ आली आहे, पण ती जर अँबॅसिडर नवी हवी असेल तर इतके इतके पैसे. पनवेलच्या अँबॅसिडरच्या डीलरची ही हिंमत होती की रायगडच्या जिल्हाधिकाऱ्याकडे टेबलच्या खालनं, त्याला गुलछबू शब्द प्रीमियम, हे जरा जास्तीचे पैसे. पण जेव्हा माझ्यापर्यंत निरोप पोचला ज्यांनी दिला त्याला मी सांगितलं की उलट जाऊन त्या डीलरला सांग की पनवेलमध्ये दुकान चालवायचं का ना भाऊ तुला. माझ्यासमोर एक फाईल आली की ती काही कोटी रुपयांचं होतं की रायगड जिल्ह्यामध्ये हे असे जलसंधारणासाठी आवश्यक बंधारे बांधण्यात आले, त्यांचा हा निधी, आणि तो आता मान्य करून पुढचा निधी तुम्ही द्या. मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की ज्या जागांच्या बद्दल हे बोललं जातं की तिथे बंधारे बांधले आणि तळी तयार झाली आणि मृद आणि जलसंधारण, आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की जाऊन पाहायची प्रत्यक्ष. आणि काही निवडक जागांना आम्ही कोणालाही कसली पूर्वकल्पना न देता आम्ही ती पाहिली आणि दिसून आलं की जागेवर एकही काम नाहीये. आलेली फाईल, आणि आता जिल्हाधिकाऱ्याला म्हणतायत की निधी रिलीज करा, पण तो ज्या प्रकल्पांचा म्हणताय ती प्रत्यक्ष तिथे जागेवर नाहीच आहे. मी ती फाईल त्यामुळे अडवली. पनवेल नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला दिवाळीच्या 3 दिवस आधी. 8.33% बोनस पाहिजे. मी सांगितलं की तुम्हाला मी 24 तासाची मुदत देतोय. संप 24 तासाच्या आत बंद झाला पाहिजे. सगळे कर्मचारी कामावर परतले पाहिजेत. ते जर तुम्ही केलं नाहीत तर मी संपावर असलेल्या सर्वच्या सर्व जणांना सस्पेंड करेन. मी जिल्हाधिकारी होतो त्या वर्षांमध्ये जिल्हाधिकाऱ्याच्या गाडीला अजून वर लाल दिवा असायचा. नंतरच्या काळामध्ये काही नियम बदलून काही पदांच्या लाल किंवा पिवळ्या दिव्याच्या एम्बर कलर, तो पोलीसच्या गाडीवर असतो, त्या बंद झाल्या. रायगड जिल्हाधिकाऱ्याची गाडी झाली होती जुनी, आणि सगळ्या विषयाचे लिखित सरकारी नियम असतात. किती वर्ष वापर झाल्यावर ती गाडी मोडीत काढता येते आणि मग तिच्या जागी नवी गाडी. ती जिल्हाधिकाऱ्याला संमत पण झाली होती आणि आधीची एक गाडी मोडीत काढायची होती. प्रशासनात काही वेळा वरिष्ठ अधिकारी आपल्या वरिष्ठपणाचा उपयोग करून त्याची गाडी जर जुनी झालेली असेल, कार अधिकृत सरकारी, तर तो ती हाताखालच्या कोणाला तरी देतो आणि कोणातरी हाताखालच्या कडची जी नवी असेल ती गाडी तो स्वतःकडे घेतो. हे तर मी फलटणला प्रांताधिकारी असताना सुद्धा अनुभवलं होतं की त्याही वेळी आधी माझी त्यावेळची जीप होती, प्रांताधिकाऱ्यांना जुनी झाली होती, आणि हाताखालच्या तहसीलदारातल्या 1-2 गाड्या नव्या होत्या. मला माझ्या स्टाफनी सुद्धा आग्रह केला होता की ती त्याच्याकडची घ्या आणि त्याला ही जुनी द्या. मी त्याही वेळे करायला नकार दिला होता आणि जिल्हाधिकारी असताना सुद्धा नकार दिला होता. सरकारी नियमानुसार जी नवी गाडी त्याची नोंदणी, आता ते भारताच्या आर्थिक धोरणांमध्ये उदारीकरणाचं राज्य चालू होतं, पण अजून ते जमिनीपर्यंत यायचं होतं. त्याच्या आधीच्या जी काही लायसेन्स परमिट राज, त्यानुसार भारतात कार तयार करण्याचं लायसेन्स फक्त एका हिंदुस्थान मोटर्स आणि त्यांची अँबॅसिडर नावाचं मॉडेल, आणि सगळे सरकारी तर गाड्या सगळ्या अँबॅसिडर असायच्याच. आणि मग अँबॅसिडरच्या टंचाईमुळे विविध प्रदेशांचे जे अँबॅसिडर कारचे विक्रेते, डीलर, त्यांच्याकडे वेटिंग लिस्ट असायचे. तर पनवेलचा अँबॅसिडरचा एक डीलर आणि रायगड जिल्हाधिकाऱ्याची गाडी आता त्याच्याकडच्या वेटिंग लिस्ट मध्ये आहे, की जी आली की आता त्या वेटिंग लिस्ट नुसार ती आली क्रमाला,
पण मी जिल्हाधिकारी असताना एके दिवशी हळूच निरोप आला की नोंदणीच्या क्रमानुसार तुमच्या कारची वेळ आली आहे, क्रम त्याचा, पण ती जर अँबॅसिडर नवी हवी असेल तर इतके इतके पैसे. पनवेलच्या अँबॅसिडरच्या डीलरची ही हिंमत होती की रायगडच्या जिल्हाधिकाऱ्याकडे टेबलच्या खालनं त्याला गुलछबू शब्द प्रीमियम, ते जरा जास्तीचे पैसे. हे एकूण दुर्दैवाने देशाच्या अर्थव्यवस्थेचं त्यावेळेचं चित्र होतं. लायसेन्स परमिट राजमुळे आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण टाळण्याच्या नावाखाली आली लायसेन्स परमिटची व्यवस्था. पण त्या लायसेन्स परमिटनीच मोनोपॉली निर्माण केल्या आणि त्या वस्तू किंवा सेवेच्या बाजारपेठेमध्ये मागणीपेक्षा पुरवठा कमी आणि त्या पुरवठ्यावर सरकार नियंत्रण. त्यामुळे ते विक्रेत्याची बाजारपेठ. मग सोपं आहे की ज्यावेळी टेलिफोनला सुद्धा नंबर लावावा लागायचा आणि 3-3 वर्षांनी तो टेलिफोन मिळायचा, तर जिल्हाधिकाऱ्याची सुद्धा गाडी असेल तरी तिला मग नंबर लावावा लागायचा आणि मग त्याच्यात जुगाड करून कोणाचे तरी दुसऱ्यांचे बदलून काहीतरी करून पण आम्हाला आधी द्या. यासाठी घसघशीत रक्कम असलेलं गुलछबू प्रीमियम म्हणजे चक्क भ्रष्टाचार खरं म्हणजे. हे होतं चित्र, ही वस्तुस्थिती आहे. पण पनवेल म्हणजे रायगड जिल्ह्यातच येणार. त्या डीलरची हिंमत होती ही म्हणण्याची की गाडी जिल्हाधिकाऱ्याची आहे, नियमानुसार ती आली सुद्धा आहे अग्रक्रमाला, पण जरा आधी हवी असेल तर हे एवढे एवढे जास्तीचे पैसे. असा निरोप मला मिळाला. मजा येते मला असे निरोप मिळाले की. कारण तसा हळूच हे आहे ना, ह्या गोष्टी फार कुशलतेला दुसरा शब्द खुनशीपणा, त्यांनी होत असतात. कारण असं डायरेक्ट कोणी निरोप दिला आणि मग तो गळा धरला असं नसतं. असं हळूच असतं कौशल्याने अशा प्रकारचे. तो हसते परहसते होत. पण जेव्हा माझ्यापर्यंत निरोप पोचला, ज्यांनी दिला त्याला मी सांगितलं की उलट जाऊन त्या डीलरला सांग की पनवेलमध्ये दुकान चालवायचं का ना भाऊ तुला, की हे डीलरशिपची सुद्धा खिरापत राजकीय कॉन्टॅक्ट नुसार वाटली जाते. त्यामुळे त्यांना खात्री असते की आपलं कोण काय वाकडं करणार आहे. आणि मग ती हिंमत जाऊन पोचते थेट जिल्हाधिकाऱ्याची गाडी. ती सुद्धा तो काय जिल्हाधिकारी तुला म्हणत नाहीये कोणाला तरी बायपास करून, कोणाचा तरी नंबर गाळून, वशिल्याने तू आधी माझी आण आणि त्याकरता मी माझ्या अधिकाराचा रुबाब दाखवतोय. नंबर आला नीट तरी तो निरोप पाठवतोय की जास्तीचे पैसे पाहिजेत. मला नावामागे 3 अक्षरं नव्हती तेव्हा सुद्धा गुंडगिरीची सवय. इथे तर आता नावामागे 3 अक्षर, मी जिल्हाधिकारी आहे. पण त्याची हिंमत पहा. मी त्याला निरोप पाठवला की दुकान तुला चालवायचं का नाही मला सांग. डीलरशिप तुझी पनवेलमध्ये चालवायची का नाही मला सांग. सगळे प्रश्न मिटले. जी काही नियमानुसार नवी अँबॅसिडर दाखल व्हायची ती दाखल झाली माझ्याकडे. नियमित जी कामं चालू राहतात, फायली निर्गत करणे, त्यामध्ये एकूण भारत, त्यात महाराष्ट्र सुद्धा. महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचना माझं मत आहे तिच्या मागे खूप सखोल विचार आहे आणि नीट चालवली तर ती मग आदर्श आहे. तर त्यामध्ये देशाचा अर्थसंकल्प होतो, मग राज्याचा अर्थसंकल्प होतो. त्यामध्ये जिल्ह्यांनी जे जिल्ह्याचं नियोजन करून पाठवलेलं असतं त्याची राज्याच्या आणि केंद्राच्या वित्त विभागात चर्चा होऊन जिल्ह्याचं एकूण वार्षिक आर्थिक नियोजन ठरतं. आणि जो जिल्ह्याच्या तिजोरीत राज्याकडनं किंवा केंद्राचा पण राज्याद्वारा निधी येतो, जिल्हा परिषदेकडे काही केंद्राचा निधी थेट यायचा, ती पण महाराष्ट्रातली व्यवस्था माझ्या मते प्रशासकीय दृष्ट्या नीट होती. ती म्हणजे जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत डिस्ट्रिक्ट रूरल डेव्हलपमेंट एजन्सी DRDA हा एक अखिल भारतीय कायदा आहे, लोकसभेत झालेला. आणि जिल्ह्यातल्या विकासाला चालना द्यायला ही एक स्वायत्त व्यवस्था म्हणून आणली. भारताच्या काही राज्यांमध्ये DRDA कलेक्टरकडे दिलंय. पण महाराष्ट्रामध्ये प्रशासनाची नियंत्रणात्मक कामं, रेग्युलेटरी,
कायदा सुव्यवस्था इत्यादी ही मुख्यतः कलेक्टरकडे ठेवली आहे. आणि विकासात्मक कामांवर फोकस करता म्हणून ती जिल्हा परिषद आणि तिचा मुख्य कार्यकारी अधिकारी सीओ याच्याकडे दिलेली असतात. महाराष्ट्राच्या प्रशासकीय रचनेत DRDA सीईओ कडे दिलेली आहे. पण मुद्दा हा आहे की त्या जिल्ह्यातल्या विकासाच्या सर्व योजनांना जो निधी येतो तो आधी जिल्ह्याच्या तिजोरीत येतो आणि मग त्या जिल्ह्याच्या तिजोरीतनं पैसे काढणे आणि ते जिल्ह्याच्या नियोजनाप्रमाणे त्या त्या खात्यांना वेळच्या वेळी देणे हा अधिकार जिल्हाधिकाऱ्याकडे आहे. नेमका प्रशासकीय शब्द वापरायचा तर तो आहे DDO, डिस्ट्रिक्ट डिस्बर्समेंट ड्रॉइंग अँड डिस्बर्समेंट ऑफिसर. DDO ही जिल्ह्याच्या तिजोरीतनं ड्रॉइंग पैसा काढणे आणि डिस्बर्समेंट वाटणे हे अधिकार जिल्हाधिकाऱ्याकडे असतात. त्याच्याविषयीची सुद्धा एक आर्थिक शिस्त ठरलेली आहे. कुठल्याही खात्याला किंवा जिल्हा परिषदेला मान्य झालेली एखादी विकासाची योजना आता अंमलात आणायची, हा रस्ता करायचा आहे, हे प्राथमिक आरोग्य केंद्र बांधायचं आहे, ही इथे शाळा बांधायची आहे इत्यादी, तर त्याचे नीट बजेट एस्टिमेट असतात, त्याची टेंडर काढली जातात, मागवली जातात, एका शास्त्रशुद्ध पद्धतीने त्याच्या चर्चा होतात. नेहमीप्रमाणे मी म्हणतोय की कार्यवाही सगळ्याची सरळ नीट झाली तर ते प्रशासन हे नीट चालतं. नियतच खोटी असली तर मग ह्याला फाटे फुटत गैरप्रकार इत्यादी चालू होतात. त्या नादात वशिले, पैसे खाणे, काम नीट न करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरना काम मिळणे, तरी त्यांच्या कामावर देखरेख नसणे, सगळे दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. पण आखलेली जी प्रशासकीय व्यवस्था आहे ती नीट केली तर खरं म्हणजे हे उत्तम आहे. आणि मग समजा टेंडर काढलं, ते ज्याला दिलं तर एक आधी त्याला ॲडव्हान्स मिळतो की तुला काम सुरू करायला पहिल्यांदा हा एवढा एवढा निधी आहे, त्यांनी काम चालू करायचं आणि तो टप्पा पूर्ण होत आला की त्यांनी त्या संबंधित व्यवस्थेला, या ठिकाणी मी जिल्हा परिषदेबद्दल बोलणार आहे, त्यांना आपल्या झालेल्या कामाचा अहवाल द्यायचा. जिल्हा परिषदेच्या संबंधित अधिकारी तो ज्युनियर इंजिनियर लेव्हलचा असतो, पण त्यांनी जाऊन प्रत्यक्ष त्या झालेल्या कामाची देखरेख करायची आणि सर्टिफाय करायचं की हो इथपर्यंतचं काम झालंय. मग त्याला झालेल्या कामाचं 90% बिल पण मिळतं आणि आता पुढचं काम करण्यासाठी ॲडव्हान्स पण मिळतो. मागे 10% राखून ठेवलेले असतात ते तुझ्या कामाची गुणवत्ता, त्याची अंतिम पडताळणी झाल्यावर ते वरचे 10% तुला मिळतील. आणि मग जिल्हा परिषदेचं असं अंमलबजावणी चालू असताना जिल्हा परिषदेला त्या त्या टप्प्याला जेव्हा लक्षात येतं की आता पुढचा निधी हवाय, ती आवश्यक ती फाईल आणि तो अर्ज जिल्हा परिषदेकडनं कलेक्टर जिल्हाधिकाऱ्याकडे येतो. जिल्हाधिकाऱ्याचं काम आहे की जे काम झालं त्याचं उपयोगिता प्रमाणपत्र, इंग्लिश शब्द युटिलायझेशन सर्टिफिकेट, की हे काम झालं, ते नीट झाल्याचं हे प्रमाणपत्र, ते असलं तर पुढचा हप्ता, निधीचा पुढचा हप्ता जिल्ह्याच्या तिजोरीतनं काढण्याविषयीच्या आदेशावर स्वाक्षरी करायचे. माझ्यासमोर फाईल आली, हा जो महिना मानला केव्हा तरी ऑक्टोबर-नोव्हेंबरचा काळ 1994. माझ्यासमोर फाईल आली, हे काही कोकण बंधारे टिपिकल टाईपचे. कोकणामध्ये पाऊस तुफान होतो, पण कोकणची जमीन, तिला शास्त्रीय इंग्लिश शब्द रेड लॅटराईट सॉइल, तिच्या मधनं पाणी गळून ते मग समुद्राला मिळतं. त्यामुळे दुर्दैवाने प्रचंड पाऊस असलेला कोकणही फेब्रुवारी ते जूनमध्ये पाणी टंचाईला त्याला सामोरं जावं लागतं. अशा वेळी एक तंत्रज्ञानातला उपाय मी आधी तो रत्नागिरीला मुख्य कार्यकारी अधिकारी करता असताना अंमलात आणला होता आणि नंतर हे जे जलसंधारण, वॉटर कॉन्झर्वेशन, तर बंधारे घालणे त्याला. तर माझ्यासमोर एक फाईल आली की ती काही कोटी रुपयांचं होतं, की रायगड जिल्ह्यामध्ये हे अशाशे जलसंधारणासाठी आवश्यक बंधारे बांधण्यात आले, त्यांचा हा निधी, आणि तो आता मान्य करून पुढचा निधी तुम्ही द्या. तर प्रशासकीय शिस्त आहे तिथे मी विचारतोय की इथे युटिलायझेशन सर्टिफिकेट युसी कुठे आहे याला जोडलेलं. मी जिल्हा परिषदेला संपर्क केला, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी खुलासा केला की याच्या पाहण्या इत्यादी पण ह्याची युसी नाहीये. मग आम्ही दोघांनी मिळून ठरवलं
की ज्या जागांच्या बद्दल हे बोललं जातं की तिथे बंधारे बांधले आणि तळी तयार झाली आणि मृद आणि जलसंधारण, आम्ही दोघांनी मिळून ठरवलं की जाऊन पाहायची प्रत्यक्ष. आणि काही निवडक जागांना आम्ही कोणालाही कसली पूर्वकल्पना न देता आम्ही ती पाहिली आणि दिसून आलं की जागेवर एकही काम नाहीये. आलेली फाईल आणि आता जिल्हाधिकाऱ्याला म्हणतायत की निधी रिलीज करा, पण तो ज्या प्रकल्पांचा म्हणताय ती प्रत्यक्ष तिथे जागेवर नाहीच आहे. मी ती फाईल त्यामुळे अडवली. त्यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, सध्याच्या सुद्धा मंत्रिमंडळात असले एव्हाना आता ते वरिष्ठ, त्यांची राजकीय कारकीर्द त्यावेळी चालू होत होती, असे सुनील तटकरे. पुन्हा माणूस छान प्रसन्न, एक त्याही वेळेला त्यांच्या कामातली तत्परताही दिसायची. आणि मग त्यांचा मला 2-4 वेळा फोन आला की ती आमची फाईल साहेब तुम्ही अडवून ठेवली. म्हटलं मी अडवलेली नाहीये, पण माझ्या शिस्तीचा भाग आहे की ती क्लिअर करायला मला युटिलायझेशन सर्टिफिकेट UC पाहिजे. ते म्हणाले आता साहेब आता पूर्वी अनेक वेळेला झाल्या आहेत अशा क्लिअर. मी सांगितलं ते पूर्वी झालं असेल तरी म्हणून मला करता येणार नाही. महाराष्ट्राच्या प्रशासकीय इतिहासामध्ये धुळे जिल्ह्यातलं जे प्रचंड गाजलेलं भ्रष्टाचाराचं प्रकरण आहे, धर्मभास्कर वाघ प्रकरण असं त्याला ओळखलं जातं, त्याची मूळ जिल्ह्याच्या तिजोरीतून निधी सोडताना जिल्हाधिकाऱ्यांनी UC कडे लक्ष दिलं नाही. त्यातून तो प्रकार सगळा पुढे वाढत गेला आणि बाहेर आला तो. त्यावेळी जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी माझाच बॅचमेट, तो स्वतःही पुढे महाराष्ट्राचा मुख्य सचिव होऊन निवृत्त झाला, मनुकुमार श्रीवास्तव, आणि जिल्हाधिकारी होते अरविंद रेड्डी, दोघंही आपलं काम धुळे जिल्ह्यात नीट करणारे. त्यामधून मग हा सगळा भ्रष्टाचाराचा प्रकार उघडकीस आला होता. आणि मला तो मंत्रालयात आधी मी मुख्य सचिवांचा विशेष कार्यकारी अधिकारी पदावर काम करताना माहिती होतं, एव्हाना प्रशासनाचा आवश्यक तो अभ्यास होता. त्यामुळे मग मी सांगितलं होतं UC असल्याशिवाय नाही देणार. तर ते गेले महाराष्ट्राचे वित्त मंत्री रामराव आदिक यांच्याकडे आणि मला एक दिवशी निरोप आला की ही फाईल घेऊन वित्त मंत्री रामराव आदिक साहेबांनी आपल्याला समक्ष बोलवलंय. आता कॅबिनेट दर्जाचे मंत्री त्यांचा आलाय म्हटल्यावर गेलं पाहिजे. त्यामुळे एक सहकारी बरोबर घेऊन मी त्यांनी जी सांगितलेली वेळ, ती वित्त मंत्र्यांच्या दालनामध्ये मंत्रालयातल्या 11:15ची वेळ होती. ती वेळ पाळण्याच्या दृष्टीने आणि इकडे पोचायचं अलिबागहून, त्यावेळेला मुंबईपर्यंत पोचण्याचा रस्ता जरा नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी लांब नव्हता. भले मला लॉन्च होती कलेक्टर म्हणून, पण मी खूप वेळेच्या 15-20 मिनिटं आधी पोहोचलो. तर मला दिसलं की सुनील तटकरे आलेलेच होते आणि प्रत्येक मंत्र्याच्या दालनात एक अँटी चेंबर असतं, छोटी खोली. तिथे जरा शांत बसून असलं तर जेवण काही करायची असली तर खलबतं, गुप्त वार्ता, तर ते अधिक साहेबांशी आधी आतमध्ये बोलतच होते. आणि त्या खोलीतनं ते अत्यंत उत्साहाने बाहेर आले एकूण की आता तुम्हाला ते आदेश देणार आहेत आणि तुम्हाला पैसा रिलीज करावा लागणार आहे. तर पांढऱ्या शुभ्र पायजमा कुर्त्यामध्ये असलेले रामराव आदिक ठरलेल्या वेळी नीट बाहेर आले. आम्ही समोर बसलेलो होतो. त्यांनी मला म्हणाले काय मुद्दा आहे. मी त्यांना 2 ओळीत सांगितलं की एवढा 9, 10, 11 कोटींचा हा खर्चाचा प्रस्ताव, पण त्याचं उपयोगिता प्रमाणपत्र नाही, तर जिल्हाधिकारी म्हणून मी स्वाक्षरी करू शकत नाही. मी हे एकीकडे म्हणत असताना सुनील तटकरेंनी काही बोलायला सुरुवात केली. रामराव आदिकांनी त्यांना थोडं थांबवून आधी म्हणले यांचं बोलणं पूर्ण दे. माझं बोलणं पूर्ण झाल्यावर पुन्हा सुनील तटकरेंनी काही बोलायचा प्रयत्न केला. रामराव आदिकांनी त्यांना विचारलं UC कुठे. तशी त्यांच्यासमोर फाईल होती आणि रामराव आदिकांनी एकच शब्द UC कुठे. तर सुनील तटकरेंनी काही म्हणायचा प्रयत्न की नाही पण अमुक अमुक असे. तर रामराव आदिकांनी फक्त अशी फाईल लांब सरकवली आणि म्हणाले UC असल्याशिवाय निधी जिल्ह्याच्या तिजोरीतनं काढण्याचा आदेश मी सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना देणार नाही. मग याही प्रसंगाने काही माणूस म्हणून मी किंवा सुनील तटकरे यांच्यामध्ये कुठे काही तणाव उद्भवला तर माझी भावना आहे आजपर्यंत सुद्धा नाही. माझी भावना आहे की हा प्रसंग मी सांगून सुद्धा म्हणून काही ते माझ्या विरुद्ध काही आकस किंवा दुरावा बाळगतील असं मला अजिबातच वाटत नाही. वैयक्तिक माझा रामराव आदिक यांचा आधीचा सुद्धा एक फार असामान्य चांगला अनुभव होता. एकूण महाराष्ट्राच्या राजकारणात पुढे काही कारणांच्यामुळे
त्यांचं नाव काहीसं बदनाम झालं. मी आत्ता त्याच्यात जात नाही, पण माणूस अत्यंत बुद्धिमान, कायद्यावर त्यांची जबरदस्त पकड. मी IAS व्हायच्या आधी जे पुण्यातल्या ज्ञान प्रबोधिनीचा मी पूर्ण वेळचा कार्यकर्ता होतो, तर जी सदाशिव पेठेत ज्ञान प्रबोधिनीची इमारत आहे, तिला एक जास्तीचा FSI, जो कायद्यातलाच, पण तो अधिकार सरकारकडे होता. आणि त्यावेळी रामराव अधिक महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री होते. तर ज्ञानप्रबोधिनीचे मूळचे संस्थापक डॉक्टर अप्पा पेंडसे, म्हणजे त्यांचं नाव VV पेंडसे, विनायक विश्वनाथ पेंडसे, आम्ही त्यांना प्रेमाने आप्पा म्हणायचो. तर त्या वास्तूला जास्तीचा FSI मिळावा म्हणून आप्पांनी एकेवेळी, हे मी तुम्हाला फार 1900 केव्हा तरी 1980-81 या काळातलं सांगतोय साधारणपणाने, तर नगरविकास मंत्री असलेल्या रामराव अधिकांची आप्पांनी वेळ मागितली. आणि मी जे पूर्ण वेळचा कार्यकर्ता होतो, तर त्यामुळे मी बरोबर होतो. तर आम्ही मंत्रालयात भेटायला गेलो आणि जी काही सकाळची वेळ त्यांनी दिलेली असेल, त्यावेळी कॅबिनेटची मीटिंग चालू होती. पण आप्पा आलेत म्हटल्यावर रामराव अधिक मीटिंगमधनं उठून बाहेर आले. अत्यंत प्रसन्नपणाने, नमस्कार अप्पासाहेब, आणि आमच्याकडे काय काम काढलं? तर आप्पांनी सांगितलं, ही अशी अशी वास्तू आमची आणि त्याला जास्तीचा FSI संमत होण्याचे अधिकार तुमच्याकडे. तर रामराव अधिक त्यांना म्हणाले, आप्पासाहेब, एवढ्या साध्या कामासाठी तुम्ही फार पुण्याहून यायची तसदी घेतलीत? अहो, मला एक फोन करायचा फक्त. आणि हे नुसते बोलण्याचे शब्द नव्हते. रामराव अधिकांनी नगर विकास सचिव, जे वरिष्ठ IAS अधिकारी असतात, त्यांना समोर बोलवून घेतलं. त्याने सांगितलं, आदेश माझा आहे की FSI द्यायचा आहे आणि आज संध्याकाळपर्यंत फाईलवर माझी सही झाली पाहिजे. आणि त्यानुसार टिप्पणी तयार होऊन फाईल समोर येऊन त्या दिवशी संध्याकाळी दिलेल्या FSI वर सही. दरम्यान आम्ही पुण्याला परतलेलो होतो, पण मग नगरविकास मंत्र्यांच्या कार्यालयातून विशेष निरोप येऊन की तुमची फाईल आम्ही संमत केली आहे, ते रामराव अधिक. आणि नंतरही महाराष्ट्राचे वित्तमंत्री असताना माझा हा अनुभव, हे दोघं जे अधिक बंधू होते. एक वेळ अशी आहे की मी राजीनामा दिल्यानंतर चाणक्य मंडलचं काम चालू केलं. एक त्यांच्या नात्यातला एक तरुण चाणक्य मंडलमध्ये कोर्स करायला आला. आपली शिस्त आहे की त्यांनी उपस्थिती पत्रकावर स्वाक्षरी करायची असते, अटेंडन्स घेत नाही. पण कारण तुम्ही उद्या अधिकारी होणार आहात, जबाबदारीपूर्वक वागणं कळलं पाहिजे, तुम्ही स्वाक्षरी करायची आणि तासाला बसायचं. आम्हाला असं दिसून आलं की दोघा मित्रांनी मिळून, त्यातला एक यांच्या नात्यातला होता, अधिक बंधूंच्या नात्यातला, एकदम जवळच्या नात्यातला होता, तर तो आणि दुसरा मित्र म्हणून त्यांनी एकमेकाच्या प्रॉक्सी सह्या मारल्यात, म्हणजे खोटा अटेंडन्स. हे निघाले अधिकारी व्हायला, चाणक्य मंडलची शिस्त आहे, यांनी खोटा अटेंडन्स. तो कळल्यानंतर मी निर्णय सांगितला, यांना दोघांनाही कोर्समधनं काढून टाका. त्याही वेळी मला रामराव अधिकांचा मला फोन आला. मला काय म्हणतात फोनवर, ते म्हणले, पोरांनी केलंय ते चूकच केलंय, तुम्ही त्यांना करायची ती आवश्यक ती सगळी कठोर शिक्षा करा, फक्त म्हणले काढून टाकू नका. रामराव अधिक मला म्हणले की तुमच्याकडे येऊन त्यांनी 4 चांगल्या गोष्टी शिकाव्यात म्हणून आम्ही त्याला चाणक्य मंडलमध्ये घातलंय, तर तुम्ही त्याला शिक्षा हवी ती करा, पण कोर्समधनं काढून टाकू नका. असा माझा त्यांच्याविषयीचा सुद्धा त्यांच्याबरोबरचा अनुभव रम्य. साधारण दिवाळीचे दिवस आले. दरवर्षीची पद्धत असते, शासकीय कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळतो. तो सर्वसाधारण संख्येत 8.33% मिळतो. 8.33चा अर्थ आहे एका महिन्याचा जास्तीचा पगार. पण हे जे 1994चं वर्ष आहे आणि अनेक कारणांच्यामुळे महाराष्ट्र सरकारने रीतसर आदेश रुजू केला होता की यावर्षीच्या दिवाळीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस 8.33% देता येणार नाही. वित्तीय शिस्तीची कारणं असतील, तो आलेला होता. तो आदेश सरकारचा होता आणि त्यानुसार जिल्हाधिकारी म्हणून अंमलबजावणी करणं माझं कामच आहे. मी त्या आदेशाच्या बाहेर जाऊच शकत नाही. खरं म्हणजे हे सगळं माहिती असूनही हिंद मजदूर सभा, ही जी समाजवादी विचाराची, समाजवादी पक्षाची, मी म्हणेन माणसं चांगली, अत्यंत सुसंस्कृत, पण त्यांनी मागणी केली की आम्ही ते काय ओळखत नाही, आम्हाला 8.33% बोनस पाहिजे. त्या हिंद मजदूर सभेचे त्यावेळचे एक जे मोठे वरिष्ठ पदाधिकारी होते,
हे एक अत्यंत असामान्य नेता मधु दंडवते सर यांचे ते सहकारी. माझा मधु दंडवतेंशी सुद्धा उत्तम परिचय होता आधी जो कार्यकर्ता म्हणून वावरलो होतो त्याही सगळ्या काळात. त्यामुळे हे जे हिंद मजदूर सभेचे वरिष्ठ पदाधिकारी मधल्या काळामध्ये जिल्हाधिकारी म्हणून मी काम करताना भेटले आणि मागणी पक्की की आम्ही ते ओळखत नाही 8.33% पाहिजे. मी त्यांना समोर बसून समजावून सांगितलं होतं, दाखवला आदेश की हे हा माझा वैयक्तिक किंवा जिल्हाधिकारी म्हणून माझा स्वेच्छाधिकार नाही येतो, सरकारचा आदेश आहे आणि मी जिल्हाधिकारी म्हणून त्याच्या विरुद्ध नाही जाऊ शकत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही सरकारकडे गेले पाहिजेत, कॅबिनेटकडे जा, मुख्यमंत्र्यांकडे जा, वित्तमंत्र्यांकडे जा, पण हा सरकारचा आदेश आहे आणि जिल्हाधिकारी म्हणून तो पाळणं माझं काम आहे. असं सगळं समजावून सांगितलेलं असून आणि हे स्वतः पदाधिकारी अभ्यासू आणि सुसंस्कृत असूनही दिवाळीच्या 3 दिवस आधी मी माझ्या कार्यालयामध्ये अलिबागला काम करत बसलेलो असताना माझा पनवेल उपविभागाचा प्रांताधिकारी अविनाश सुभेदार, पुढे त्यालाही पदोन्नतीने IAS मिळाले, त्यांनी पण काम उत्तम केलं. मला जेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे बोलवून घेतलं तेव्हा मुख्यमंत्री कार्यालय चालवणारी टीम सुद्धा आपल्याला चांगली पाहिजे म्हणून मी अविनाश सुभेदारलाही मुख्यमंत्री कार्यालयात घेतलं. हे पुढे तो त्यावेळी प्रांताधिकारी होता. त्याचं काम पाहिल्यावर माझी खात्री होती की त्याचं काम उत्तम आहे, मनापासून तळमळीने सच्चेपणाने काम करतो. त्याचा मला फोन आणि पाठोपाठ नंतर अहवाल आला की पनवेल नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला दिवाळीच्या 3 दिवस आधी. 8.33% बोनस पाहिजे. तिकडे मी आधी त्याला आवश्यक त्या सूचना दिल्या अलिबागहून. पनवेल नगरपालिकेचे जे कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी आणि हे हिंद मजदूर सभेचे वरिष्ठ, तर मी प्रांताधिकारी अविनाश सुभेदार याला सुचवलं आधी त्यांच्याशी बोलून चर्चा करून पहा. पण 3 दिवस झाले ही युनियन काय ऐकायला तयार नाही की आम्हाला 8.33% पाहिजेतच आणि बाकी आम्ही काय ओळखत नाही. आता तोंडावर दिवाळी, उद्या नरक चतुर्दशी, तोंडावर दिवाळी आणि आधीचे 3 दिवस नगरपालिकेचं काम ठप्प झाल्यामुळे घरोघर लोकांच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम झाला होता. धड पाणी पुरवठाच नाही, कारण ते सगळ्या शहराचा नीट पाणी पुरवठा, तर त्याची व्यवस्था आहे शास्त्रशुद्ध आणि त्याचे कोणते लॉक उघडायचे, कोणते बंद करायचे, त्यानुसारचा पाणी, ही कामं होतच नव्हती. कचऱ्यांचे ढीग साचलेले होते ऐन दिवाळी आणि जणू सगळ्या पनवेल शहराला एक वास यावा असे कचऱ्याचे ढीगच्या ढीग, कारण नगरपालिकेच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी हे कचरा उचलून त्याचं जे पुढचं कचरा व्यवस्थापन असतं तिथे नेऊन टाकायचं काहीच केलेलं नव्हतं. आणि आता उद्या दिवाळी. मग मी निरोप दिला की पनवेलच्या रेस्ट हाऊसवर मी येतोय, सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवून घ्या तिथे. त्यानुसार मी सरकारने दिलेल्या गाडीने त्या पनवेलच्या रेस्ट हाऊसवर पोहोचलो. सगळं अजून जुना पुणे मुंबई रोड, त्याला अगदी लागून, त्या रस्त्यावर लागूनच आहे. तिथे मी पोहोचलो त्यावेळेला स्वतः जिल्हाधिकारी येत आहेत म्हणून हे युनियनचे सगळे, मी जे वरिष्ठ अधिकारी म्हणतोय त्यांच्या सहित ते तिथे होते बसलेले मीटिंग हॉलमध्ये. गाडीतनं मी उतरलो, समोर आल्यावर एक माणसातली किंवा प्रशासकीय वागण्याचं सौजन्य, ते सगळे उभे राहिले. मी नमस्कार केला, बसले सगळे आणि हे जे हिंद मजदूर सभेचे एक वरिष्ठ होते त्यांनी काही बोलायला सुरुवात केली. थोडा त्यांचा नूर असा आक्रमक होता, तर मी त्यांना थांबवलं आणि मी सांगितलं की तुम्हाला मी 24 तासाची मुदत देतोय. संप 24 तासाच्या आत बंद झाला पाहिजे, सगळे कर्मचारी कामावर परतले पाहिजेत आणि लोकांची दिवाळी, जे तुम्ही लोकांना वेठीला धरताय, तर उद्या लोकांची दिवाळी चालू व्हायच्या आत पाणी पुरवठा नीट, कचरा पेट्या सगळ्या साफ झालेल्या आणि शहराचं सगळं व्यवस्थापन नीट आहे मला पाहिजे. ते जर तुम्ही केलं नाहीत तर मी संपावर असलेल्या सर्वच्या सर्व जणांना सस्पेंड करीन. त्यावेळी पनवेल नगरपालिकेचे एकूण कर्मचाऱ्यांची संख्या साधारण 800 होती. मी सांगितलं मी सगळ्यांना सस्पेंड करीन. जे दचकले ते, पण त्यांची कायद्यावर पकड असते. मला म्हणतात, हे सर आपण कोणत्या आधारे करताय? तर एसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट, एस्मा म्हणून त्याचा उल्लेख होतो. आणि अत्यावश्यक सेवा कायदा, त्या काळी जिल्हाधिकाऱ्याला अधिकार आहे की एखादी सेवा अत्यावश्यक म्हणून जाहीर करायची. ती झाली
तर तो संप बेकायदेशीर. मी त्यांना पुन्हा समजावून सांगितलं की यावर्षी दिवाळी बोनस नाही, हा शासनाचा आदेश आहे. तो एका जिल्ह्याचा एकटा जिल्हाधिकारी तो बदलूच शकत नाही. आणि हे मी तुम्हाला समजावून सांगितलेलं होतं. तरी तुम्ही ऐन दिवाळीच्या उंबरठ्यावर सगळ्या नागरिकांना वेठीशी धरताय आणि त्यांचं जीवन, त्यांची दिवाळी खराब करताय. मग चालायचं नाही म्हणून मी दिलेली की आता मुदत 24 तासाची. अन्यथा मी या अत्यावश्यक सेवा कायद्याखाली कारवाई करणार, त्याखाली तुमचा संप बेकायदेशीर म्हणून जाहीर करणार. तसा जर तो झाला तर नोकऱ्यांवर पण परिणाम होईल. किमान म्हणजे तुम्ही जे 3 दिवस तुमची ड्युटी केली नाही, तो तुमचा ठरवून चुकवलेली ड्युटी कर्तव्य मानून कारवाई पण आहे. त्यानुसार पगार कापले पण जातील, दंडाची पण व्यवस्था आहे. मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला मुदत देतोय 24 तासाची. 24 तासाच्या आत सगळे रुजू झाले पाहिजेत. नाही झाले तर माझा आदेश तयार आहे की मी सगळ्यांना सस्पेंड करणार आहे. तरी मला या हिंद मजदूर सभेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विचारलं की आता जर तुम्ही नगरपालिकेच्या सगळ्याच कर्मचाऱ्यांना सस्पेंड केलं तर तुम्ही शेवटी काम चालवायचे ते कसे चालवाल. तर मी त्यांना सांगितलं की मी पनवेलमधल्या महाविद्यालयांच्यामध्ये मी युवकांची बैठक घेईन, नागरिकांची आणि युवकांची. त्यांना हा मुद्दा समजावून सांगेन आणि मी सांगेन की ह्यांचा संप मोडेपर्यंत 4 आणे सुद्धा मिळणार नाहीत, पण कारभार चालवायला आम्ही पुढे येतोय. की पाणी पुरवठ्याच्या ज्या व्यवस्था आहेत, कोणते मुख्य मोठे नळ केव्हा खोलायचे, कोणते बंद करायचे, आणि या कचरा पेट्या सुद्धा मी सांगितलं मी दुसऱ्यांच्याकडनं ते करून घेईन, पण तुम्हाला मी सस्पेंड करीन. मग त्यांनी खरंच 24 तासाहून कमी वेळात संप मागे घेतला. कर्मचारी कामावर रुजू झाले आणि त्या कर्मचाऱ्यांसहित युनियन सहित पनवेलच्या सर्व नागरिकांची दिवाळी सुद्धा उत्तमपणाने पार पडली. जरी एक अश्रू पुसायास आला, तरी जन्म काहीच कामास आला.